मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्ष चाकरमानी संबोधलं जात होतं। मात्र हा शब्द अवमानकारक असल्यानं तो हटवून त्याऐवजी कोकणवासी असा शब्द वापरा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले। लवकरच याविषयीचं परिपत्रकही काढण्यात येणार आहे। नुकतीच मुंबई गोवा महामार्गाच्या अनुषंगानं एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये चाकरमानी नव्हे तर आता कोकणवासीय अशा स्वरूपाचा एक आदेश समोर येईल, अशा पद्धतीचा हा आदेश आलेला आहे। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, काय अधिक माहिती? सध्या चाकरमानी हा शब्द फार जुना आहे आणि जे कोकणवासी आहेत त्यांच्यासाठी हा शब्द फार जिव्हाळ्याचा मानला जातो। कारण का अनेक वेळा शिमगा असेल, दिवाळी असेल, गणपती असेल, जेव्हा मुंबईहून लोक गावी जातात किंवा गावाहून लोक मुंबईला येतात तेव्हा त्यांना चाकरमानी असं संबोधलं जातं। मात्र आता त्यांना चाकरमानी नव्हे तर कोकणवासी असं संबोधलं जाईल आणि तसं शासनाचं परिपत्रक देखील लवकरच येणार आहे। चाकरमानीचा अर्थ जर आपण पाहिला तर मग चाकर म्हणजे सेवक आणि मानी म्हणजे मानणारा, त्यामुळे या दोघांची सांगड घालून चाकरमानी हा शब्द तयार झाला होता। अनेक वर्षांपासून हा शब्द वापरला जात होता। अनेक दशकांपासून खरं तर कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यातील नागरिक कामाच्या नोकरीच्या निमित्ताने जेव्हा मुंबई यायचे किंवा येतात, अजूनही पुण्यासारख्या शहरातून येतात राहायला, तेव्हा त्यांना चाकरमानी असं संबोधलं जातं। मात्र आता चाकरमानी हा शब्द अपमानजनक वाटतो आणि त्यामुळे काही संघटनांनी बैठक घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत। त्यासोबतच सुनील तटकरे हे देखील होते, जे खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, आणि त्यावेळेला हा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचं परिपत्रक देखील येत्या काही दिवसामध्ये निघेल। त्यामुळे आता चाकरमानी नव्हे तर कोकणवासी असं संबोधलं जाईल आणि याचं परिपत्रक देखील लवकरच येणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी।